गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते। जयश्रीताईंनाही नमस्कार करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते। आज दशक 11 समास 3 शिकवण निरूपण या समासापासून समर्थांनी प्रापंचिक व व्यावहारिक उपदेशाला सुरुवात केली आहे। जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही या ज्ञानदेवांच्या 700 वर्षापूर्वीच्या सूत्रावर अत्यंत सविस्तर भाष्य करण्याची वेळ समर्थांच्या काळीही निर्माण झाली होती। हे लक्षात न घेता काही लोक समर्थांना केवळ राजकारणी संत म्हणतात। अशा लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। अत्यंत प्रखर वैराग्य निस्पृहता रोमारोमात भिनली असताना जनसामान्यांच्या कौटुंबिक सामाजिक धार्मिक व राजकीय उत्थापनाची तळमळ त्यांच्या नसानसात भरून राहिली होती। शुद्ध परमार्थ साधण्यासाठी समर्थांचे अद्वैत चिंतन जेवढी उंची गाठते तेवढीच उंची व्यवहाराच्या शिकवणींनी देखील गाठलेली आहे। समाजाकडे पाठ फिरवून समाजाचे श्रम व घाम यावर मोठे होऊन परमार्थाचे कळवळा करणारे स्वार्थी लोक, सामाजिक बांधिलकीचे गोडवे गाणाऱ्यांनी समर्थांच्या कृतिशील शुद्ध व त्यागी वृत्तीतून प्रगट झालेली सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊ नये याचे खरंच आश्चर्य वाटते। या समासाची सुरुवात करताना पहिल्याच ओवीत समर्थ सांगतात, श्रीराम समर्थ श्रीराम भवता जन्माचा शेवट नरदेह सापडे अवसट येथे वर्तावे चोखट नीती न्याय श्रीराम। की जीव अनेकदा जन्म घेतो व मरतो। असे प्रत्येक जन्मात त्याच्या हातून पापपुण्य घडत असते। असे अनेक जन्म झाल्यावर शेवटी कधीतरी अचानक पाप आणि पुण्य समान होते व मनुष्य शरीर प्राप्त होते। मग हा नरदेह मिळणे अत्यंत अवघड आहे। म्हणून आता हा नरदेह प्राप्त झाला आहे तर न्यायनीतीने धर्माने वागून पवित्र जीवन जगावे असे समर्थ म्हणतात। प्रपंच करावा नेमक पाहावा परमार्थ विवेक जेणे करिता उभय लोक संतुष्ट होती श्रीराम। चारही आश्रमातील प्रपंच म्हणजे जो गृहस्थाश्रम शास्त्राने सांगितला आहे तो अत्यंत चोखंदळपणे न्यायनीतीने चोख वर्तन करून सांभाळून प्रपंच करता करता परमार्थाचाही विचार केला असता प्रपंच व परमार्थ दोन्हीही साध्य होतात। त्यामुळे ऐहिक व पारमार्थिक जीवन समृद्ध होते। प्रपंचाची व्याप्ती 4 स्तरावर अवलंबून असते। व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्र या चारींचीही व्याप्ती लक्षात घेऊन तो प्रपंच नेटका नेमका करावा हे लक्षात घ्यावे। जास्तीत जास्त लोक व्यक्तिप्रपंच करतात, त्यातून वेळ मिळाला तर कुटुंब प्रपंच
जमला तर सांभाळतात. समाज प्रपंचात नुसती लुडबुड करतात तर राष्ट्र प्रपंचाविषयी नुसत्या गप्पा मारतात. आपण टीव्हीवर जेव्हा एखादी काही सनसनीत घटना घडते तेव्हा सतत कुठल्या ना कुठल्या चर्चा गप्पांना ऊत आलेला असतो. प्रत्येक टपरीवर गल्ली बोळ्यांमध्ये तीच चर्चा सुरू असते. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही, पोकळ गप्पाच असतात. पण समर्थांनी हा राष्ट्रप्रपंच जो केला, परंतु तो राजकारण बहुत करावे परंतु कळोची न द्यावे, या पद्धतीने गाजावाजा न करता, स्वतःचे नाव कुठेही न घेता, कागदोपत्री कुठलेही पुरावे न ठेवता राष्ट्रासाठी महान कार्य केले. समाजासाठी त्यांनी 1100 मठांची स्थापना करून अत्यंत सर्वांगीण परिपूर्ण अशी शक्ती व युक्ती बलदंड आध्यात्मिक विचार असणारे महंत तयार करून त्यांना त्या मठाचे मठाधिपती करून स्वतः मात्र घरीच जाऊन वास्तव्य केले. शिवाय एवढे मोठे कार्य करताना कीर्ती मिळावी अशी देखील अपेक्षा त्यांना नव्हती. स्वतःचे कुटुंब न उभारता सामाजिक कुटुंबाचा सांभाळ केला. त्यासाठी स्वतःच्या आईला दुःखात लोटून लग्न मंडपातून पळून गेले. त्यासाठी त्यांना लोकनिंदाही सहन करावी लागली. पीडित दुःखी आया बहिणींचे संसार त्यांनी उभे केले. व्यक्तिगत प्रपंचासाठी मूर्ख लक्षणे, सद्विद्या लक्षणे, आरोग्यासाठी आडाखे आदी सांगून व्यक्तिविकासाची संकल्पनाही समर्थांनी मांडली. असे समर्थ विचार प्रपंच व परमार्थासाठी अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आपापल्या सामर्थ्यानुसार नवीन पिढीसमोर हे विचार पोहोचवण्याची ठेवण्याची गरज अत्यंत आहे. आणि हा विचार नवीन पिढीसमोर पोहोचवण्याचे काम आपण अगदी नेटाने करायलाच हवे. शतवरुषे वय नेमिले, त्यात बाळपण नेणता गेले, तारुण्य अवघे वेचले विषयाकडे श्रीराम. वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग, कोण वेळे श्रीराम. असं म्हणतात की माणसाचं सर्वसाधारण आयुष्य 100 वर्षाचे असते. त्यातले बालपण अज्ञानात जाते. तारुण्यामध्ये सळसळीत रक्त असल्यामुळे ते तारुण्य अनियंत्रित आणि विषयभोगातच सरते. वृद्धपणात अनेक रोग जडून सर्व कर्मभोग भोगावे लागतात. अशा स्थितीत ब्रह्म जाण्यासाठी वेळच कुठे उरतो. राजिक दैविक उद्वेग चिंता, अन्न वस्त्र देह ममता, नाना प्रसंगे अवचिता, जन्म गेला श्रीराम. की अशा या संपूर्ण आयुष्यामध्ये राजदंडाचे भय, दैवी आपत्ती म्हणजे जसं आता कोरोना वगैरे आले आहे किंवा महापूर वगैरे येतात, अशा या दैवी चिंता म्हणजे आपत्तीला सुद्धा प्रपंचामध्ये सामोरं जावं लागते. व्यवहारामधले उद्वेग, प्रापंचिक चिंता तर मला वाटतं आयुष्यभर कोणाच्या संपतच नाहीत. अन्न वस्त्रासाठी होणारे श्रम, देहाचे कोडकौतुक करण्यासाठी केलेले सतत प्रयत्न, या सगळ्या प्रसंगांना तोंड देता देता आयुष्य केव्हा निघून जाते हे समजते नाही. लोक मरो जाती, वडिले गेले ही प्रचिती, जाणत जाणत निश्चिती, काय मानिले श्रीराम. अग्नगृहासी लागला आणि सावकाश निजेला, तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा श्रीराम. की असं सगळ्या या आयुष्य निघून गेल्यावर एक दिवस मृत्यू झडप घालतो. आपण रोज अनेक मृत्यू झाल्याचे आपल्याला समजते, आपण पाहतो. वडीलधाऱ्यांचे मृत्यू आपण डोळ्यांनी बघितलेले असतात. हे सर्व ठाऊक असूनही स्वतः मात्र अमरच आहे असं त्याला वाटते आणि त्याच आधाराने तो जीवन जगतो. जसे घर पेटले असता शांतपणे झोपलेल्याला शहाणा कोण म्हणेल, तसेच आयुष्यामध्ये जो अज्ञानी या अवस्थेत झोपलेला आहे त्याला शहाणा कोण म्हणेल. म्हणून समर्थ अशा लोकांना आत्मघातकीच म्हणतात.
पुण्यमार्ग अवघा बुडाला, पाप संग्रह उदंड झाला. यमयातनेचा झोला, कठीण आहे श्रीराम. तरी आता ऐसे न करावे, बहुत विवेके वर्तावे. इहलोक परत्र साधावे, दोहीकडे श्रीराम. म्हणून समर्थ इथे सावध करतात. ते म्हणतात, जर पुण्यचरणाकडे दुर्लक्ष करून तुम्ही फक्त पापांचा साठाच वाढवत राहिले तर यमयातनेचा दणका अटळ आहे. कारण मृत्यूनंतरच्या नरकयातना पुराणांमध्ये वर्णन केलेलं आहे. ते वर्णन ऐकलं तर अंगावर शहारे येतात. म्हणजे हे नरकाचं वर्णन जे आहे ते माणसाला सावध करण्यासाठीच आहे की या नरकाच्या भयाने तरी मनुष्यासारखा वागेल असं संतांना वाटते. तरी म्हणून आता तरी असे न करता व्यवहार व परमार्थ या दोन्हीतील विवेक सांभाळून इह व परत्राचे कल्याण साधावे. आळसाचे फळ रोकडे, जांभाया देऊन निद्रा पडे. सुख म्हणून आवडे, आळशी लोका श्रीराम. साक्षेप करिता कष्टती, परंतु पुढे सुर वाढती. खाती जेविती सुखी होती, यत्ने करुनी श्रीराम. आळस उदास नागवना, आळस प्रयत्न बुडवना. आळसे करंटपणाच्या खुणा, प्रगट होती श्रीराम. म्हणून आळस नसावा, तरीच पाविजे वैभवा. अरत्री परत्री जीवा, समाधान श्रीराम. या 10 ते 13 ओव्यांमध्ये समर्थांनी आळशी माणसाचं कसं नुकसान होते हे सांगितले आहे. कारण आळस हा माणसाचा शत्रूच आहे. समर्थांचा पहिला वैरी कोणी असेल तर तो आळशी आहे. आळसाचा परिणाम प्रत्यक्षच आपल्याला दिसतो. कारण आळशी माणसाला 2च गोष्टी प्रिय असतात, त्या म्हणजे झोप आणि भाग्य. आळशी माणूस सतत काही ना काही कामधंदा न करता कुठल्याही गोष्टीसाठी काहीच कष्ट करण्याची त्याला इच्छाच नसते. आळसापायी सदा नि कदा लोळत राहायला त्याला आवडते. कष्ट न करता फुकट मिळाले नाही तर माझ्या भाग्यातच नाही, माझे प्रारब्धच असे आहे, माझ्या भाग्यात यशच नाही असे सांगून प्रयत्न न करता प्रारब्धाला दोष देतो. कारण आळसाने उत्साह संपून जातो. काहीही कष्ट करावेसे न वाटणे हेच मुख्य आळसाचे लक्षण आहे. त्यामुळे मनुष्याला दारिद्र्य भोगावे लागते. आजचे काम उद्यावर ढकलणे, आज काय मुहूर्त चांगला नाही, आज माझा मूड नाही, असे अनेक युक्तिवाद करून काम करणे टाळतो. जिथे यशासाठी प्रयत्नच केले जात नाही तिथे सुख कसे मिळेल. म्हणून समर्थांचा प्रयत्नांवर अत्यंत जोर आहे. जीवनाचे 6 सूत्र जे समर्थांनी सांगितले त्यातलं पहिलं सूत्र यत्न तो देव जाणावा असं समर्थ म्हणतात. परंतु समाजामध्ये कष्ट व प्रयत्न न करता कामचुकारपणा करून फुकटचे लोकांना हवे आहे. आत्ता ताबडतोब व फुकट मिळावे अशी वृत्ती वाढताना दिसते आहे. ऑफिसमध्ये किती कामचुकारपणा करतात याचा नित्य अनुभव आपल्या सगळ्यांनाच आहे. अशा फुकटचा मोबदला मिळावा अशा प्रवृत्तीच्या संघटनेच्या बळावर व मते मिळवण्यासाठी राजकारणी लोक अशा आळशी लोकांना प्रोत्साहन देतात. यासाठीच समर्थांच्या शिकवणीची आज नितांत गरज आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, आळसाचा त्याग करून कितीही कष्ट पडले तरी कामाचा कंटाळा करू नये, तरच वैभव प्राप्त होणे शक्य आहे. असा हा आळसाचा त्याग केला तर ऐहिक व परमार्थिक जीवनात समाधान मिळते. प्रयत्न करावा तो कोण, हेची ऐका निरूपण. सावध करुणी अंतःकरण, निमिष एक श्रीराम. म्हणून आता हे प्रयत्न कसे करावे हे समर्थ आपल्याला आता सांगणार आहेत. आता 15व्या ओवीपासून दैनंदिन जीवन कसे असावे, त्यामुळे त्या दैनंदिन जीवनामुळे माणूस प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही किती व्यवस्थित करू शकतो यासाठी त्यांनी काही ओव्या लिहिल्या आहेत. तर त्या ओव्या वाचल्यानंतर खरंच मन थक्क होते
की किती बारीक बारीक गोष्टींचा विचार संत आपल्यासाठी करतात हे आपल्याला लक्षात येते. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्ती आठवावे, सर्वोत्तमासी श्रीराम. मग दिशेकडे जावे, जे कोणासीच नवे ठावे, शौच आचमन करावे, निर्मळ जळे श्रीराम. मुखमार्जन, प्रातस्नान, संध्या तर्पण, देवतार्चन, पुढे वैश्वदेव उपासन, यथा सांग श्रीराम. काही फळहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा, सकळ लोक श्रीराम. प्रातःकाळी उठावे. आता तर मला वाटतं की जी युवा पिढी आहे यांना प्रातःकाळ माहितीच नाही आहे. कारण मोबाईल, इंटरनेट या गोष्टींमुळे रात्री उशिरापर्यंत ते पाहत बसणे आणि सकाळी उशिरा उठणे हे त्यांचं रुटीनच झालेलं आहे. म्हणून खरं म्हणजे प्रातःकाळी उठावे हे समर्थांनी सांगितलेलं आजच्या काळात किती गरजेचं आहे हे लक्षात येते आहे. की पहाटे उठून अध्यात्म ग्रंथांचं पाठांतर करावं आणि ईश्वराचं स्मरण चिंतन करावं. कारण सकाळी उठून अभ्यास केला तर तो जास्त लवकर लक्षात राहतो हे आपल्याला सुद्धा ठाऊकच आहे. पण समर्थ इथं सांगतात की उठून करायचं काय आहे, तर उठून ईश्वराचं स्मरण करावं. म्हणूनच समर्थांनी मनाच्या श्लोकातही प्रभाते मनी रामचिंतित जावा सांगितले आहे. नंतर शौच मुखार्जनाने आटपून स्वच्छ पाण्याने आचमन करावे, उषःपान करावे, तोंड धुणे, स्नान, प्रातः संध्या घरातली देवपूजा, पंचमहायज्ञ करावेत आणि काहीतरी सकाळी हलका असा फळहार करावा आणि तो करूनच आपल्या उद्योगाला लागावे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलंय की सुशब्दे राजी राखावा सकळ लोक, की सर्वांशी सरळ व गोड भाषेत बोलून त्यांना संतुष्ट ठेवावे. कारण जो मितभाषी गोड असतो त्याच्याशी सगळे लोक रिलेट होतात. त्यामुळे सर्वांशी जर गोड बोललं तर त्याच्याजवळ लोक येतात, नाही तर त्याच्यापासून 4 हात दूरच राहतात. ज्यांचा जो व्यापार, तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर, वेडा लावी श्रीराम. चुके ठके विसरे सांडी, आठवण झाली या चरफडी, दुष्टिता आळसाची रोकडी, प्रचित पहा श्रीराम. या कारणे सावधान, एकाग्र असावे मन, तरी मग जेविता भोजन, गोड वाटे श्रीराम. की ज्याचा जो काही उद्योग व्यवसाय असेल, नोकरी असेल, तिथे त्यांनी सावध आणि जागरूकच असलं पाहिजे. कारण गाफील राहिलं तर कोणाकडूनही फसगत होण्याची शक्यता असते. त्यामुळे सामान्य माणूस तर फार लवकर फसल्या जातो. म्हणून चूक करणे, फसणे, विसरणे, एखादी गोष्ट हरवणे इत्यादी गोष्टी होऊन नंतर मग पश्चाताप होतो, मग ते चरफडण्याची वेळ येते. म्हणून असे काहीही करू नये. कारण दुर्लक्ष व आळसाचं हे प्रत्यक्ष फळ आहे. जर मी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सतत सावध राहावे, एकाग्र चित्ताने व्यवहार करावे, म्हणजे सुखाने जेवता येते. कारण सुखाने जेवता येते म्हणजे आपलं जर दैनंदिनी व्यवस्थित असेल तर मन शांत होते आणि मन शांत असेल तर सुखाने जेवता येते. पुढे भोजन झाल्यावरी, काही वाची चर्चा करी, एकांती जाऊनी विवरी, नाना ग्रंथ श्रीराम. की जेवणानंतर व्यवसायासंबंधीचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचन करावे, संबंधिताशी चर्चा करावी, एकांतात बसून विविध विषयांचा, ग्रंथांचा अभ्यास करून बहुश्रुत व्हावे. कारण बहुश्रुत हे व्यवहाराच्या दृष्टीने आणि परमार्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. तरीच प्राणी शहाणा होतो, नाही तरी मूर्खची राहतो, लोकखाती आपण पाहतो, दैन्यवाना श्रीराम. की असं बुद्धीचा जर विकास केला तरच यथाजात जन्मजात जेवढी बुद्धी असते तेवढाच असणारा मूर्ख राहतो. कारण बुद्धी
ला सतत जर चालना दिली तर ती बुद्धी जास्त ॲक्टिवेट होते. म्हणून समर्थ तिथं सांगतात आहे की तरीच प्राणी शहाणा होतो, नाही तरी मूर्खची राहतो. मग म्हणूनच त्यांनी आपल्याला ग्रंथ वाचन आणि बहुश्रुत होण्याचा सल्ला दिला आहे. आणि असं करतानाच आर्थिक, लौकिक, बौद्धिक दारिद्र्य तो भोगतो जर त्याच्याजवळ सभोवतालचे लोक प्रगती करतात आहे, पण हा आळसामध्ये जर राहून काहीच बौद्धिक क्षमता वाढवत नसेल तर त्याला दारिद्र्य भोगावेच लागते. आर्थिक परिस्थिती त्याची हालाखीची होते. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान, बरे पाहे श्रीराम. खरंच आहे की रिकामा जाऊ नेदी एक क्षण. किती सुंदर विचार समर्थांनी सांगितला आपल्याला की आपल्या आयुष्याचा एक क्षणही वाया जाऊ न देणे फार महत्त्वाचे आहे. कारण आपण आयुष्यात किती वेळ वाया घालवतो हे आपलेच आपल्याला लक्षात येत नाही. तासन तास गप्पा मारण्यात आपण वेळ घालवतो. लग्न कार्यात किती वेळ घालवतो. लग्न कार्याला जरूर गेलं पाहिजे. दिवस दिवस तिथं थांबतो. तिथं जर गरज असेल तर थांबलंही पाहिजे. पण तिथं गेल्यानंतर ते जर आपल्याला दिवस पूर्ण तिथं थांबणे गरजेचं असेल तर लग्न लावण्यासाठी जायचे, तिथं थांबायचं. पण अंतर्मनामध्ये मात्र आपल्या व्यवसायासंबंधीचे किंवा ईश्वरासंबंधीचं सतत अनुसंधान असायला हवं. कारण वेळ आपण म्हणतो की कोणाला जर म्हटलं ना की तुम्ही उपासनेला या, भजनाला या, तर ते सरळ सांगतात की आमच्याजवळ वेळ नाही, वेळ मिळत नाही. हे खरं कारण नसून वेळ काढत नाही हे खरं म्हणजे कारण आहे. म्हणूनच समर्थ आपल्याला इथं सावध करतात आहे की असा जो तुमचा गप्प मारण्यामध्ये किंवा लग्न कार्यामध्ये किंवा आपण प्रवास करतो, हा जो वेळ आपला फुकट जातो, तो वेळ आपण सत्कर्णी लावायला हवा. म्हणून वेळ परमार्थासाठी तसेच प्रपंचासाठी हा वेळ काढून वापरायला हवा. प्रपंच चालविण्यासाठी जो काही आपण व्यवसाय करतो त्याचेही उत्तम ज्ञान आपल्याला असायलाच हवे. म्हणून त्यासाठीही वेळ द्यावाच लागतो. व्यवसायातही जर अपडेट नसले तर व्यवसायात पाहिजे तसे यश मिळत नाही. कारण सतत व्यवसायाचे सुद्धा स्वरूप बदलत असते. हे जसे व्यवसायासाठी वेळ देणे गरजेचे आहे, तसेच काही अध्यात्म ग्रंथ वाचून अर्थ समजून घेऊन धर्मासंबंधी अभ्यास व विचार विनिमय करून पुराण, हरिकथा श्रवण करावे. त्यासाठीही वेळ काढावाच लागतो. मग व्यवहार व अध्यात्म साधण्याच्या दृष्टीने वेळ जराही फुकट घालवू नये. दोन्हीही साधावेत. दोन्हीकडे कष्ट मात्र हवेतच. म्हणूनच बहिणाबाई म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी चटके हाताला तेव्हा मिळते भाकर. हा विचारच समर्थ इथे सांगतात की काही मिळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी. मनुष्याने सतत स्वतःचे कष्ट करूनच आधी काही मिळवावे व नंतरच पोटभर जेवावे, तरच जीवनाचे सार्थक होते. जशी जमेल तशी इतरांना आपल्याला शक्य असेल तेवढी मदत सतत करावी. आर्थिक असो, शारीरिक असो, ती मदत अवश्य करावी. यानं त्या प्रकारे मनुष्य जन्माचे सार्थक करूनच घ्यावे. म्हणूनच त्यांनी आपल्याला 25व्या ओवीत सांगितले होते, काही मिळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी काहीतरी श्रीराम. काही धर्मचर्चा पुराण, हरिकथा निरूपण, वाया जाऊ नेदी क्षण, दोहीकडे श्रीराम. म्हणूनच आपण आजपासूनच निश्चय करायला काहीच हरकत नाही की आपण आपला एकही क्षण वाया जाणार नाही याची नक्की काळजी घेऊयात. ऐसा जो, कारण त्याचे फायदे काय होतो हे पुढे समर्थ आपल्याला सांगतात ते. ऐसा जो सर्व सावध, त्याचा कैसा असेल खेद, विवेके तुटला संबंध, देहबुद्धीचा श्रीराम. कारण असा जो सर्वांगाने सावध असतो त्याला दुःख भोगण्याचे कारण कसे उरेल. कर्म, धर्म, उपासना, अध्यात्म यांच्या विवेकाने हळूहळू देहबुद्धी क्षीण होते.
देहबुद्धी क्षीण झाली की वासना रूपी बुद्धी क्षीण व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे सर्व आशा आकांक्षा कमी होऊन वासना क्षीण होते व वासना तृप्तीसाठी केवळ कर्म न करता त्या देहबुद्धीला ईश्वर दर्शनाचीही तळमळ लागते. आपण जे जे काही कर्म करतो ते ईश्वराच्या इच्छेने करतो. मी करणारा कोणीच नाही तर करता करविता ईश्वरच आहे. राम करता म्हणसी तेने तू सुख पावशी. म्हणून कर्तेपणाचा अभिमान नामशेष व्हावा यासाठी आपल्या जीवनाची मालकी ईश्वराला देऊन टाकावी. मी जे जे माझे म्हणतो ते ईश्वराचे आहे, म्हणजे माझ्या सकट माझे सगळे देवाच्या मालकीचे आहे असे निश्चितपणाने वाटले तर जीवनातील दुःखाचे मूळच उपटले जाते. मग दुःखाचे कारणच उरत नाही. आहे तितुके देवाचे ऐसे वर्तन निश्चयाचे. मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. म्हणून जे जे काही आहे ते सर्व देवाचे आहे असा निश्चय झाला की दुःख राहतच नाही. प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण. महावाक्यांचे विवरण करिता सुटे श्रीराम. कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान. परमार्थाचे जे साधन तेची ऐकत जावे श्रीराम. संत जाणून असतात की प्रपंचात रममाण असणारे लोक प्रपंचासाठी कितीही कष्ट करायला तयार असतात, कितीही त्रास सहन करायला तयार असतात. त्यासाठी त्यांची मनाची तयारी असते. म्हणूनच या ओवीत समर्थ म्हणतात, प्रपंची पाहिजे सुवर्ण. तुम्हाला प्रपंच आवडतो ना, मग तुम्ही तो अगदी अत्यंत वैभवशाली करा. त्यासाठी भरपूर पैसे हवेतच, ते कमवा. दर्जेदार संसार कराच, पण त्याचबरोबर काही वेळ परमार्थासाठी द्या. त्यातील पंचीकरण तत्वमसी सारख्या महावाक्यांचे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण गुरुमुखातून श्रवण करा. त्यामुळे प्रपंच व जन्ममरणाचे चक्र या दोन्हीतूनही सुटका होईल. अशी जीवन पद्धती म्हणजे समर्थांनी जी सांगितली आहे ती जीवन पद्धती सांभाळली असता अंतःकरण शुद्ध होते व शुद्ध अंतःकरणामुळे न कळत देहतादात्म्य नाहीसे होण्यास सुरुवात होते व केलेल्या अध्यात्म चिंतनाने संपूर्ण जीवनच भगवंताचे असल्याचा सहज निश्चय होऊन जातो. प्रपंचाच्या पूर्वार्धात संपत्तीची प्राप्ती जोडून या धन उत्तम व्यवहारे या रीतीने करून कर्म व उपासना पूर्ण झाली असता आयुष्याच्या उत्तरार्धात महावाक्य चिंतनाने आत्मज्ञान होऊन अखंड समाधान टिकून राहते. असे समाधान प्राप्त करण्यासाठी विवेक हवा. हा विवेक समर्थ पुढच्या समासात सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.